नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश आपलं कृषी मित्र सतीश या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, ढगाळ हवामानामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे आपल्या पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो, जसं की करपा, डाउनी मिल्ड्यू, त्यानंतर मर रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाइट। या रोगांच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या बुरशीनाशकाची या ढगाळ हवामानामध्ये फवारणी केली पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या कृषी मित्र सतीश या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ढगाळ हवामानामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचे म्हणजे संपर्कजन्य बुरशीनाशकाची फवारणी करणे खूप गरजेचं असते। मग संपर्कजन्य बुरशीनाशकाचीच का फवारणी? कारण की ढगाळ हवामान असतं तर यावेळेस पानाच्या जे टोमॅटो असतात त्या एकदम क्लोज असतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण आपलं खूप मंदावते। त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते, कारण की जे बुरशीचे स्पोर आहेत ते स्पोर पानावरती जर आले आणि त्यांचं ज्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची त्या ठिकाणी फवारणी करतो तर त्या ठिकाणीच ते नियंत्रित येतात। पण जर अशा ढगाळ हवामानामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर काय होतं की बुरशीनाशक मारले ते बुरशीनाशक झाडामध्ये प्रवेश करणार नाही, त्यामुळे आपल्याला म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाही, त्यामुळे आपले पैसे पण खर्च होतात। त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचं आहे। मग यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला एक नंबरला बायर कंपनीचं अँट्राकॉल मिळतंय, डोस आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचंय। 2 नंबरला आपल्याला क्रिस्टल कंपनीचं ब्ल्यू कॉपर मिळेल, डोस 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर आहे। 3 नंबरला इंडोबिल कंपनीचं M45 मिळेल, 2 ग्रॅम याचा डोस आहे प्रति लिटर। 4 नंबरला आपल्याला BSF कंपनीचं पॉलिराम नावानं बुरशीनाशक मिळतंय, डोस 2.5 ग्रॅम प्रति लिटर। आणि 5 नंबरला सिजंटा कंपनीचं रिव्हर्स नावाने बुरशीनाशक मिळेल, डोस आहे 0.8 मिली प्रति लिटर। आता ही झाली केमिकल बुरशीनाशके, पण ह्या वातावरणामध्ये आपण जर जैविक बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर ही जैविक बुरशीनाशक आपल्या पिकासाठी अशा ढगाळ हवामानामध्ये वरदान आहेत। मित्रांनो, मर रोग असेल तर आपल्याला काय करायचं, सुडोमोनास 1 लिटर घ्यायचे, ट्रायकोडर्मा आपल्याला 1 लिटर घ्यायचे, 200 लिटर पाण्यामध्ये हे आपल्याला रात्रभर भिजू घाला, त्यामध्ये 2 किलो चांगला गुळ बारीक करून घाला। म्हणजे गुळ घातल्यामुळे काय होईल की बॅक्टेरियांची जी संख्या आहे ती वाढते आणि याची ज्यावेळेस आपण ड्रिंचिंग करतो तर 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला इतके बेटर रिझल्ट याचे जाणवतील, केमिकल बुरशीनाशकापेक्षा सुद्धा चांगले याचे रिझल्ट आपल्याला येतील। याची फवारणी सुद्धा आपण करू शकता, सुडोमोनास 2 ते 3 ml, त्यानंतर ट्रायकोडर्मा 2 ते 3 ml अशा पद्धतीने 1 लिटर पाण्याला घेऊन आपण याची फवारणी जरी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळते। मित्रांनो, ढगाळ वातावरणामध्ये कॉन्टॅक्टच बुरशीनाशकाची फवारणी करा, जेणेकरून आपले पैसे वाचतील आणि पिकावरती जर बुरशीचे स्पोर आहेत ते तिथल्या तिथे नियंत्रित राहतील। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू, तुर्तास धन्यवाद।